राजस्थान चौक अकोट येथील 9 वर्षाचा दर्शन वैभव पळसकर बेपत्ता झाल्याने काल दुपारपासून सुरू झालेल्या शोधाला आज सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक वळण मिळाले। चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा मृतदेह आढळून आलाय। त्याच्या सावत्र पित्यानेच त्याची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय। आईने मोठ्या विश्वासाने दर्शनला शाळेत सोडण्यासाठी त्याचा हात त्याच्या वडिलांच्या हातात दिला आणि शाळेत सोडण्याच्या बहाण्याने सावत्र बापाने दर्शनला पहिले बेपत्ता केले आणि मग त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे। काल दुपारी 3 वाजल्यापासून दर्शन कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी अकोट शहर पोलिसांशी संपर्क साधला होता। त्यानंतर दर्शनचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे, ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे, अकोट शहर डीबी टीमसह तब्बल 60 पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली। माडी, खिंडराकूद आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही या शोधकार्यात पोलिसांना सक्रिय मदत केली। रात्रभर चाललेल्या या शोध मोहिमेत प्रत्येक जण दर्शन सुखरूप घरी परतावा अशीच प्रार्थना करत होते। मात्र आज सकाळी चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा निष्प्राण देह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे। प्राथमिक माहितीनुसार त्याच्या सावत्र पित्यानेच हे क्रूर कृत्य केल्याचं समोर आले। या घटनेने अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे। 9 वर्षाच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून आरोपी सावत्र पित्याला ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे। या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे। या प्रकरणात पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या हिरापूर येथील आकाश साहेबराव कान्हेरकर, गौरव वसंतराव गायगोले यांना अटक केली आहे। दरम्यान ही हत्या का केली याचा शोध लावला जातोय। अकोटचे उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांनी स्वतः तपास हाती घेत काल रात्रीपासून या प्रकरणाचा शोध घेतलाय। त्याचबरोबर त्यांच्या मदतीला 7 ऑफिसर आणि 60 अंमलदार या प्रकरणात सोबत होते। आज सकाळी दर्शनचे शव प्राप्त झाल्यानंतर दोनही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती अनमोल मित्तल यांनी दिली आहे। या प्रकरणात चार्जशीट लवकरच सादर करू। भारतीय न्याय संहितेच्या दिशानिर्देशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.